इथे तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही ही छान अशी शिजली आहे आणि ग्रेव्हीला असा तेल सुद्धा सुटला आहे। नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे पनीर कढाई। पनीर करण्यासाठी इथे आपल्याला एक ग्रेव्ही तयार करायची आहे। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, कढईमध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। आता ही ग्रेव्ही तयार करण्यासाठी सर्व साहित्यांचा आपल्याला कच्चेपणा मोडण्यासाठी हे सर्व साहित्य हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। त्यामुळे ग्रेव्हीला कशी अशी छान टेस्ट येते। 2 मिनिटे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये इथे 4 लवंगा घातल्या आहेत मी, अगदी छोटा दालचिनीचा एक तुकडा। आता काजू घालून घ्यायचे आहेत। काजू घातल्यानंतर लगेच इथे कलिंगडचा बी घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये घालूयात लसूण, यानंतर घेऊयात आलं, लगेच त्यामध्ये घालायची आहे मिरची। आता यामध्ये घालूयात टोमॅटो। सर्व आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून या सर्व साहित्यांचा आपल्याला कच्चेपणा मोडून घ्यायचा आहे। त्यामुळे कसं ग्रेव्हीलाही छान अशी टेस्ट येते। ग्रेव्हीसाठी इतके जे साहित्य घेतले आहेत, या ग्रेव्हीसाठी आपल्याला इथे 200 ग्रॅम इतके पनीर घ्यायचे आहे। प्रत्येक रेसिपीचे जे साहित्य मी वापरत असते त्या साहित्यांचे प्रमाण मी नेहमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते। तुम्ही ते साहित्याचे प्रमाण नेहमी चेक करत जा। आता हे सर्व साहित्य आपले व्यवस्थित परतून झाले आहे। गॅस बंद करून घेऊयात। गॅस बंद करून झाले की यामध्ये घालायची आहे कोथिंबीर। हे सर्व साहित्य थंड झाले की आपल्याला याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे। त्याच कढईमध्ये थोडं तेल घालून अगदी नॉर्मली तेलामध्ये पनीर हे परतून घ्यायचं आहे। जास्तही याला लाल होऊ द्यायचं नाही आहे। अगदी 2 ते 3 मिनिट इथे तुम्ही पाहू शकता पनीर मी हे परतून घेतले आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे। कढईतील तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालूयात पाव चमचा राई। राई तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा जिरे, पाव चमचा घालूयात हळद, पाव चमचा घालूया धणा पावडर, 1 चमचा घालायचा आहे पनीर मसाला, आवश्यकतेनुसार इथे घालायचा आहे लाल तिखट मसाला। यामध्ये घालूयात तयार करून घेतलेली ही पेस्ट। गॅसची फ्लेम सुरुवातीला स्लोच ठेवा, नाहीतर हे मसाले सर्व करपू शकतील। त्याच्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला स्लोच ठेवायची आहे। यामध्ये घालूयात थोडं पाणी, चवीनुसार घालूया यामध्ये मीठ। आता या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे। ग्रेव्हीची चव बॅलन्स होण्यासाठी यामध्ये घालूयात अर्धा चमचा साखर। कढईच्या बाहेर ही ग्रेव्ही अशी उडू नये यासाठी काय करायचंय, यावरती ठेवायचे आपल्याला झाकण। गॅसची फ्लेम आपल्याला इथे स्लो करून ठेवायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही ही छान अशी शिजली आहे आणि ग्रेव्हीला असा तेल सुद्धा सुटला आहे। ग्रेव्हीला असा तेल सुटला की समजायचं ग्रेव्ही आपली ही परफेक्ट अशी शिजली आहे। आता यामध्ये घालूयात आपण पनीर। पनीर घालून झाल्यानंतर यामध्ये घालायचे आहे थोडा बटर। बटर हा ऑप्शनल आहे, तुम्ही बटर स्किप केला तरी चालणार आहे, पण बटरने काय होणार आहे, या पनीरची अशी टेस्ट खूप अशी छान वाढणार आहे। गॅस बंद करून घेऊया। हा कढाई पनीर तयार झाला आहे। यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया।
ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आणखी अशा नवीन रेसिपी पाहायला मिळतील. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.